हॅलो एव्हरीवन, मी मानसी. आज खूप इम्पॉर्टंट डे आहे माझ्यासाठी आणि आय थॉट वाय नॉट टू व्लॉग. दिवसभर मी माझे कामं, मीटिंग्स ह्या सगळ्यामध्ये इतकी जास्त बिझी होते आणि त्याच्यानंतर आज मी पहिल्यांदा एक इंटरव्ह्यू होस्ट करणार आहे. फर्स्ट टाइम एव्हर विथ अ क्रिएटर आणि मी खूप जास्त नर्वस आहे. सो मला हे व्लॉगिंग करायचं होतं आणि आत्ता फुल डे मीटिंग्स, कामं ह्या सगळ्यामध्ये गेला आणि जस्ट आत्ता मी अंघोळ केलेली आहेत. वाजलेत आत्ता 5 दुपारचे आणि आता चला तर काय काय होतंय हे बघूया. नॉट सो व्हेरी कॉन्फिडेंट कारण पहिला यूट्यूबचा व्लॉग शूट करते. खूप दिवस झाले मला शूटिंग करायचं. तर आता आपण कुकिंग करायचं आहे कारण आज मला अर्ली डिनर करायला लागेल इंटरव्ह्यूमुळे आणि इंटरव्ह्यू रात्री 8 वाजता आहे. तर मग मी विचार केला वाय नॉट आधीच आपण जेवण करून घेऊया. आता तुम्हाला वाटत असेल की हे काय करतेय, तर मी सगळ्या फायनल स्क्रिप्ट्स आणि सगळं डॉक्युमेंटेशन नीट करत होते. हॅलो गाईज, आय मस्ट से की कोणाला होस्ट करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. खूप गोष्टींचा विचार करायला लागतो. मला 2 दिवस मी झोपले नाही आहे. ह्या सेमिनारचं कामच चालू होतं. इंट्रोडक्शन कसं द्यायचं, माझं इंट्रोडक्शन, गेस्ट इंट्रोडक्शन, क्वेश्चन्स रिलेटेड टू बिझनेस ग्रोथ, इंटेरियरचा सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्याला नीट फिगर आउट करायला ॲटलिस्ट 2 to 3 days गेले होते. बट लास्ट 2 hours राहिले आहेत ह्या सेमिनारसाठी आणि आय एम व्हेरी एक्सायटेड. आता मला पण आवरायला जायचं आहे वाळेपर्यंत. मी डिनर पण माझं कम्प्लीट केलंय. एकदम पोटभर सूप प्यायला. ड्रेस शोधायचा आहे आणि ड्रेस कुठला घालायचा आहे, काय घालायचं आहे हे बघितल्यानंतर मग आपण मेकअप करणार आहोत. आणि देन आता 6:30 वाजले संध्याकाळचे, फक्त 1.5 तास अँड देन माय लाईफ. इकडे ना आदित्य ऑफिसमधनं आला होता आणि तो मला मदत करत होता. सो गाईज, हा पूर्ण माझा सेटअप असणार आहे. ही आहे माझी रिंग लाईट जी माझ्या तोंडावर पडणार आहे. त्याच्यानंतर बॉटल, त्याच्यानंतर ती माझी स्क्रिप्ट आहे. हा पेन, लागला तर कंगवा वगैरे वगैरे, आपलं कॉम्पॅक्ट, पॉवर बँक सगळं आजूबाजूला ठेवलं आहे. आणि हा छोटू ट्रायपॉड कारण ह्यावर मला माझा फोन लावायचा. क्लायंट्स व्हेन दे से युअर प्राइसेस आर व्हेरी हाय. तर ही काही इंट्रोडक्शनची स्क्रिप्ट होती की मला हे इंट्रोमध्ये बोलायचं होतं. त्याच्यानंतर जे क्वेश्चन्स मी काढलेले किंवा जे माझ्या फॉलोअर्सनी पाठवलेले तर त्याचं पण मी लिस्टिंग केलं होतं. त्याच्यानंतर जे गेस्ट आहेत त्यांचं वेलकम कसं करायचं आहे, त्यांचा इंट्रो कसा द्यायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि एक्झिट किंवा कन्क्लुझिव्ह काय स्क्रिप्ट बोलायची आहे हे पण सगळं ह्यामध्ये इन्क्लुडेड होतं. तर हा सगळा अभ्यास बेसिकली मी केला. फायनली जस्ट आत्ता लाईव्ह कम्प्लीट केलाय आणि खूप मज्जा आली. खूप जास्त नॉलेज मिळालं आणि डिझाईन स्ट्रॅटेजीज पण मिळाल्या. एक इंटेरियर डिझायनिंग बिझनेस ग्रो कसा करायचा हेही समजलं. तुम्हाला पण जर बघायचं असेल तर तुम्ही फेलिस द डिझाईन स्टुडिओ इंस्टाग्राम पेजवर बघू शकता. आणि त्याच्याशिवाय बॅनर्स बनवणं, कम्युनिकेट करणं गेस्टशी, ह्या सगळे खूप गोष्टी असतात आणि खूप कामं असतात एक लाईव्ह कंडक्ट करायचा असेल तर. आणि खूप अभ्यासही लागतो. पण मज्जा आली. माझ्यासाठी हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता आणि ज्यांनी जॉईन केलं त्यांना खूप खूप थँक्यू. आणि ज्यांनी नाही बघितलं पण त्यांना इंटेरियरचा बिझनेस ग्रो करायचा आहे तर त्यांच्यासाठी मी लाईव्ह अपडेट केला आहे माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवर, तर तुम्ही बघू शकता. आणि माझा हा पहिला यूट्यूब व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा की तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे व्हिडिओज ह्या चॅनलवर बघायचे आहेत ते. ओके, बाय, गुड नाईट.